कशा आहात तुम्ही? नक्कीच मजेत असणार। पुन्हा एकदा नवीन ब्लॉग मध्ये तुमचे स्वागत आहे। आणि मागं मुलं खेळत आहेत, त्यांचा आवाज येतो तर थोडासा इग्नोर करा। आणि आजच्या ब्लॉग मध्ये मी तुम्हाला एका आपलं जे किचन आहे 7 बाय 7 एकदम छोटंसं किचन आहे आणि ह्या किचनचे मी टूर करणार आहे। आणि एवढ्या छोट्या किचन मध्ये मी सगळ्या गोष्टी कशा मॅनेज करते आणि ते दाखवणार आहे। आणि पूर्ण घराचं होम टूर सुद्धा लवकरच येईल। ह्या व्हिडिओला जर जास्त लाईक शेअर केलं, जास्त व्ह्यूज आले तर होम टूरचा सुद्धा व्हिडिओ मी लवकरच घेऊन येईन। तर चला आता तुम्हाला मी आपलं किचन दाखवते, चला। आणि ही बघा, ही जी आहे ना आपली शेगडी आहे। आणि ही जी शेगडी आहे तर सूर्या कंपनीची आहे। आणि हिच्याबद्दल मला तुम्हाला एक किस्सा सांगायचा आहे। ही जी शेगडी आहे ना तर आम्ही ना कोरोना मध्ये घेतली होती। आणि तेव्हा काय झालं, तो मला जी अगोदरची शेगडी होती ना तर आमच्या लग्नाच्या वेळेस तुमच्या दादांनी सेकंड हँड घेतली होती, त्यांच्याच मित्राची होती 500 रुपयाला। आणि मग ती शेगडी ना सारखी नाही का हे होऊन जायचं, काय म्हणतात त्याला, बंद चालू, असं चालत नव्हती व्यवस्थित। मग मी म्हटलं आपल्याला एक चांगली शेगडी घेऊया। तर ही शेगडी काय झालं, जे आपले नसतात का काय म्हणतात त्यांना, जे गॅस वगैरे विकतात ना त्यांच्याकडनं घेतली आणि त्यांनी आम्हाला ह्या शेगडीमध्ये फसवलं। बघा मग तुम्ही, आणि तुम्हाला येऊन दाखवते मी। ह्या बघा याचं हे जे आहे ना हे सगळं निघून जातं, एकदम पातळ आहे। तशी सूर्याची ओरिजिनल शेगडी आहे ना, खूप चांगली आहे बघा। आणि हे जे लेबल आहे ना हिचं वाला, इथे लेबल आहे ना, हे बघा हे डुप्लिकेट लेबल लावलेलं आहे सूर्या कंपनीचं, कारण हिथलं निघून गेलेलं आहे। हे बघा हे लेबल निघून गेलेलं आहे ना। आता याची हे सगळं आहे का, हे बघा याचं पूर्ण असं ढिल्लं झालेलं आहे। आणि खूप मेहनतीनं, कारण तुम्हाला सांगते सर्वसाधारण फॅमिलीत असलं ना तर काय होतं की एक रुपया सासून आपण ह्या वस्तू घेतो। आणि जेव्हा अशा वस्तू निघल्या ना तर आपल्या मनाला खूप मनस्ताप होतो। तसं मला ह्या शेगडीच्या बाबतीत झाला। पण आता आपण नाही काही करू शकत, कसं आपल्याला कोणाला लगेच बोलता पण येत नाही, असं होतं। आणि त्यांनी कसं, ती मी तुमच्या दादांना म्हणलं होतं कोणती वस्तू घ्यायची असली ना, हे आपण डायरेक्ट दुकानात जाऊन घेऊन आलं ना आपल्या हाताने तर ती चांगली वस्तू निघते। ती असं कोणाकडून नाही घेतली पाहिजे परस्पर। तर जाऊ दे, ही झालं। तर ही आहे आपली शेगडी। आणि ही तर आहे आपले हे बघा अशी छोटेसे रॅकचे कडप्पे। तर आहे ना हे जे आहेत ना तर हे काचाचे कडप्पे बसून घेतलेत मी। काय होत होतं, आपलं किचन छोटं आहे आणि जास्त जागा पुरत नाही, तर मग मी तुमच्या दादांना म्हटलं अगोदर हे बसवले। आणि मग हे बसल्याच्या नंतर मग 2-3 वर्षांनी का मग तुमच्या दादांना म्हटलं आपण असं इथं बसू की ज्यामुळे काही ना छोट्या छोट्या बरण्या वगैरे डबे वगैरे बसत आणि मला घ्यायला पण इझी जातील। तर मग हे असे कडप्पे बसवले आणि आता याच्या अशा बरण्या वगैरे ठेवलेल्या असतात। आणि ज्यामुळे मला काय होतं, थोडंसं सामान घ्यायला वगैरे आणि कमी जागेत जास्त वस्तू बसतात। आणि ना आता हे थोडंसं आम्हाला थोडंसं आवरायचं आहे, पण खूप घाई मध्ये म्हटलं चला थोडंसं किचन टूर तुम्हाला देऊया। जेव्हा मी तुम्हाला प्रॉपर व्हिडिओ बनवेन होम टूरचा, त्यामध्ये सगळं व्यवस्थित राहील एकदम। त्यामुळे मला कसं सगळं व्यवस्थित घर करायचंय, मग नंतर व्हिडिओ बनवायचा आहे होम टूरचा। तर हे आणि हे जे आहेत ना हे कडप्पे का खूप महाग आहे। सॉरी, ह्या काचा एक काच 1000-1500 रुपये लागते। तर तुमच्या दादाने मला एवढे 4-5 हजार रुपये घालून एवढं बनवून दिलं। प्लस बसवणारे असतात ते सुद्धा खूप पैसे घेतात। आणि पण मी तुमच्या दादाला म्हणलं द्या मला करून, खूप रुपया करून आम्ही जमा करून हे बनवलेलं आहे, त्यामुळे एवढं छान वाटतं। तर आता हे झालं आहे आपलं याचं कडप्पेचं, की ज्यामुळे आपल्या सगळ्या जवळजवळ माझा निम्माच्या वर किराणा सगळा इथंच असतो। आणि ह्याच्यानंतर हे बघा इथं वरती ना असे आपले डबे आहे, इथून तिथून हे बघा सगळे। आणि हे सगळे डबे आहेत आपले बघा, हे वरती सगळे लावलेले। आणि ह्याच्यामध्ये कुड्या पापड, उन्हाळ्याचं काम किंवा जो एक्स्ट्राचा किराणा असतो सगळं वरती भरलेला आहे मी डब्यांमध्ये। आणि ना हा जो किचन वाटतं हा बघा हा एवढा आहे। तर ह्या बघा इथं आहे, दीदी दाखवीन तुम्हाला। तर ह्या बघा इथून आहे बेसिंग आहे आपलं। आणि हे जे आहे ना हे आपलं असं बेसिंग आहे बघा, इथं भांड्याची साबण आणि हा जो ब्रश आहे पाणी वगैरे काढायला। आणि ह्या कडप्प्याविषयी सुद्धा काही गोष्टी आहेत, तुम्हाला मी त्या सांगणार आहे। तर ह्या बघा एवढा कडप्पा आहे, एवढा एल आकाराचा आहे। आणि ही आपली भांड्याची रॅक आहे बघा, ही तुम्हाला मी दाखवलं नाही, इथं टोपला असतं गॅसवर ठेवलेलं, सध्या ते मी खाली ठेवलेलं आहे।
आणि हा जो कडापा आहे ना, जेव्हा आपण हे घर घेतलं ना तर काय झालं, आपली एवढी परिस्थिती नव्हती. आपण काय केलं होतं ताईनं की ना जागा घेतली होती आणि आम्हाला, तुमच्या दादाला आणि मला, त्या गोष्टी भरपूर आहे, मी नंतर शेअर करीन तुम्हाला, की साधं घर बांधायचं होतं आम्हाला, पत्र्याचं शेड. आणि मग हा नाही म्हणून आम्ही असं घर बांधलं. त्यानंतर मी तुम्हाला जेव्हा होम टूर करेन तेव्हा शेअर करेन. आणि मग हा किचन वाट्याला काय होतं, आमच्याकडे पैसे नव्हते राहिले, तर मग हा जो किचन वाटा आहे ना, हे जे कडपे आहे ना, तर तुमच्या दादाने का ते जिथं कामाला जातात ना त्यांच्या घराची जुनी कडपे बसवलेली आहे आम्ही बघा. हे असे कडपे आहेत, त्याच्यामुळे ते आहे असं दिसतात. मग मी काय म्हटलं, आता हे जुने कडपे आहेत, थोडेसे खरबुडे वगैरे आहेत ना, त्याला असं स्टिकर आणून लावूया. तर हे स्टिकर आणलं आणि ह्या स्टिकरमुळे ना ते काय होतं, काही थोडस पिठाचं वगैरे अडकलं ना झुरळ तयार होतात लई, आणि मग त्यामुळे ते काढायला गेले पण ते निघलं नाही. जर कुणाला माहिती असलं हे कसं काढते स्टिकर तर मला नक्की कमेंट करून सांगा, मला त्याचा फायदा होईल. कारण हे स्टिकर आहे ना, काही निघलं काही तसंच राहिलं. आणि इथं खाली ना पिठाचे डबे वगैरे ठेवलेले आहेत. इथं आहे ना हे बघा, हे सगळे पिठाचे कडपे, इथं आपले कांदे बटाट्याचं ठेवलेलं, बाकीचं मोकळंच असतं हे सगळं खाली. इथं पाण्याची हंडे, गॅसची टाकी, आणि इथं हे बघा, इथं सुद्धा मला आहे ना एक्स्ट्रा कांदे वगैरे कधी काही आणलेलं असलं ना गावाकडून तर ते ठेवते मी तिथं. आणि हा जो पाईप आहे ना, हे आपल्याकडे गॅसची लाईन आलेली आहे, म्हणजे अजून चालू झालेली नाही, हा त्याचा आहे. आणि इथं हे बघा, आपलं जे पिण्याचं पाणी आहे ना ते ह्या ड्रामात भरून ठेवलेलं असतं. आणि हा माठ आहे. आणि काही आणि ना ह्या ज्या पिशव्या आहेत ह्या बघा, इथं मुलांच्या टिफिनच्या पिशव्या वगैरे आहेत, काही भाजीची वगैरे आहेत. आणि कॅलेंडर सुद्धा इथं लावलेलं आहे असं. आणि बाकीचं इथं काहीच नाही. आणि ह्या साईडला आहे इथं रॅक, आणि ह्या रॅकवरती माझं सगळं माझं प्रपंच बसवतो बघा. एवढे आहेत माझ्याकडे ताट भांडे आहेत, एकच एक घातलेले मी. आणि हे बघा, वेट लॉस करते ना तुम्ही, ग्रीन टी सुद्धा घेतलेली, ती ही चहापत्ती सारखी आहे, पाण्यात उकळून प्यायची असते. आणि आता हे बघा, ही जी आहे ना इथं तांबे वगैरे बसतात, इकडून ग्लास, इकडे चमचे वगैरे, इकडून काही, म्हणजे ही रॅक मी घेतानाच अशी विचार करून घेतली ना की रॅक, छोटी रॅक, आणि पण त्या रॅक मध्ये माझे सगळे भांडे बसले पाहिजे, की मला दुसऱ्या कशाचीच गरज पडली नाही पाहिजे. आणि हे बघा किती मोठे मोठे ताट आहे, तरी माझे ह्या रॅकला बसतात का. इकडे बघा, हे बघा, इथं वरती ना हे सगळं मोकळं आहे, आणि त्याच्यामुळे किती मोठं ताट असेल तरी त्याला बसून जातं, इथं पण बसून जाते. आणि छोट्या प्लेटी वगैरे एकात एक घालून मी ठेवून देत असते. आणि नंतर हे बघा, इथं आलं आहे पुढे आपलं, हे आहे इथं फ्रीज. तर हे आहे आपलं फ्रीज आहे. तुम्हाला फ्रीज काय दाखवणार नाही मी सध्या. आणि फ्रीज वरती हे अंडे वगैरे असं त्याचं आहे, थोडंसं आपल्या एक्स्ट्राचे काही पुड्या निरमाचे वगैरे असतात ते ठेवलेलं आहे. आणि इथं वरती हे बघा, हे पातेले आहेत, इथं काही पातेले, सगळे पातेले ना एकात एक करून ठेवलेले मी, कढई, डबे वगैरे, निरमाचा पुडा वगैरे असं ठेवलेलं आहे. आणि ना सगळ्यात आधी ना इथं कडपे होते, फ्रीज मी इकडे ठेवलेलं होतं, पण खूप दारात येत होतं, मग मी इथले कडपे काढून टाकले आणि ते बाकीचे भांडे तिथं बसले, आणि इथं फ्रीज बसून गेलं. आणि इथं आहे आपलं कोलगेट वगैरे, आणि हे बघा इथं आहे आपलं कोलगेटचं वगैरे असं लावायचं. आणि इकडे आहे आपलं बाथरूम आहे, आंघोळीचं बाथरूम आहे, आणि टॉयलेट वगैरे पाठीमाग आहे, इथून मागं गेलं का आहे. आणि इकडे बघा पाठीमागं खूप अशी छान हवा येते, एवढीशी मोकळा आहे स्पेस. आणि इथं लसूण वगैरे काही असलं ना माझंवालं तर हे बघ, हे लावते मी. आणि इथून अशी मस्त मोकळी हवा येते, तुम्ही तर बघितलेच आहे. थोडीशी जाळी आहे, खिडकी वगैरे काही नाही किचनला, त्यामुळे काय होतं, चिमणी वगैरे आता तुम्हाला तर माहिती आहे, साधी आपल्याच्याने कडपेच नाही घेणं होत, चिमणी कधी लावणं होईल. आणि तुमच्या दादाने मी म्हटलं ते मला किचनला कलर करायचा आहे, कारण ना खूप वर्ष, म्हणजे जसं घर घेतलं ना तेव्हा कलर केलता, पुढच्या हॉलला केलता मी, पण किचनला काय कलर केला नाही. पण बघू आता, सध्या तर काही नाही आता, कारण आपल्या मुलांचं शिक्षण वगैरे आहे. आणि हे असं आपलं किचन आहे. तुम्हाला हा किचनचा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा. आणि कमेंट करून सांगा तुम्हाला ह्याच्यात काय आवडलं काय नाही.
आणि माझा जो एक्सपिरियन्स आहे तो पण मी शेअर केला. छोटंसं आहे आणि खूप मला नावं पण ठेवले होते जेव्हा आम्ही घर बांधलं तेव्हा. एवढं किचन आहे, एवढं किचन आहे तुझं, किती छोटं आहे. पण भाड्यापेक्षा स्वतःचं असलेलं कधी पण बरं. आपल्या हक्काचं असतं. आपल्याला कोणी उठ म्हणत नाही, बस म्हणत नाही, भलं ते छोटं असो कसं असो. आणि मुंबई पुण्यामध्ये तर तुम्हाला माहीत असणार आहे किती छोटे छोटे असतात. तर भलं छोटं का असेना पण आमच्यासाठी ते मोठं आहे. तर आजचा ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि पुन्हा भेटू नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.